नमस्कार, मी सागर राजे प्रभात पर्व न्यूजवर आपलं सर्वांचं स्वागत करतो। उरणमधील एक अस्तित्वात नसलेली जमीन तिचा सातबारा तयार करण्यात आला आणि सातबारा तयार झाल्यानंतर ती एका पार्टीला विकण्यात आली। खरं तर अशा पद्धतीने अस्तित्वात नसलेल्या जमिनीचा सातबारा बनतोच कसा, ती विकलीच कशी जाते, हे अतिशय गंभीर प्रकरण आहे। आणि यामध्ये स्वतः उरणच्या तत्कालीन तहसीलदार कल्पना गोडे यांच्या विरोधात FIR दाखल झालेली आहे। खरं तर एखाद्या सरकारी अधिकाऱ्याच्या विरोधात आणि ते देखील तहसीलदार दर्जाच्या अधिकाऱ्यांविरोधात अशा पद्धतीने गुन्हा दाखल करणं ही अतिशय गंभीर प्रकार आहे आणि हे सहज होत नाही। खरं तर त्याची खूप चौकशी व्हायला लागते, त्याच्यानंतर अशा पद्धतीनं तक्रार दाखल करता येते। हा प्रकारच काय, कशा पद्धतीनं फसवणूक झालेली आहे हे सगळं आपल्याला जाणून घ्यायचं आहे आणि त्यासाठी आपल्यासोबत आहेत फिर्यादीचे वकील ॲडव्होकेट महेश मोरे पाटील। साहेब, आपलं स्वागत आहे प्रभात पर्व न्यूजमध्ये। खरं तर असा प्रकार म्हणजे UP बिहारमध्येच होतो असं ऐकिवात होतं माझ्या, आणि आपल्या महाराष्ट्रात देखील, आणि खरं तर उरणसारख्या ठिकाणी असा प्रकार होतो। अतिशय गंभीर घटना आहे। नक्की काय प्रकार आहे मला सांगा। तुम्ही जसं मला आत्ता बोललात की सदरचा प्रकार हा UP बिहारमध्ये होतो किंवा सदरचा प्रकार हा याची सखोल चौकशी झाल्याशिवाय कोणाच्या विरोधामध्ये तक्रार दाखल होत नाही, हे तुमचं म्हणणं अतिशय रास्त आहे, खरं आहे। आपण जर बघितलं तर नवी मुंबईमध्ये खोटे सातबारा किंवा खोटे प्लॉटचे पेपर्स बनवून फॉर्जरीचे अनेक गुन्हे दाखल होतात आणि हे गुन्हे दाखल होत असताना बऱ्याचशा परवानग्या, बऱ्याचशा ज्या काही सरकारी अधिकाऱ्यांचा त्याच्यामध्ये काही रोल आहे का याबाबतचं इन्व्हेस्टिगेशन होतं। तपासणी अंमलदार, पोलीस यंत्रणा जेव्हा या कन्क्लुजनवर येते की हो देर इज अ प्रायमा फॅसी केस इज मेड आउट अगेन्स्ट दी अक्यूज्ड, म्हणजे एखादा कॉग्निजेबल ऑफेन्स आहे। जर आपण आता या गुन्ह्यामध्ये बघितलं तर त्याच्यामध्ये 1 महिन्यापूर्वी साधारणतः कंपनीने आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखा नवी मुंबई यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला होता। या तक्रार अर्जाच्या अनुषंगाने सुरुवात सांगाल का, नेमका प्रकरण म्हणजे कुठल्या जमिनीचा? बऱ्याचशा लोकांना कदाचित माहीत नसेल, म्हणून मी आपल्याला विनंती करतो की ही जमीन कुठली आहे आणि कुणाकडनं खरेदी केली आणि त्याच्यानंतर हा सगळा प्रकार थोडक्यात सांगा। उरण तालुक्यामध्ये मोठे जुई नावाचं जे गाव आहे तिथे असलेला शेतकरी घनश्याम नामदेव भोईर याने जवळजवळ 96 गुंठे जमीन जी अस्तित्वातच नव्हती, जिचा सातबारा अस्तित्वातच नव्हता, ते सातबारा सदरचा खोटा सातबारा हा माझ्या पक्षकारांना आदरणीय आमचे जे किसनराव राठोड साहेब आहेत यांना दाखवला। ते दाखवल्यानंतर त्यांच्या मित्रांनी आणि त्यांनी सर्वांनी संगनमत करून खोटे कागदपत्र बनवून त्यांना जवळजवळ 96 गुंठे जमीन जिचा सातबारा अस्तित्वातच नव्हता, उपविभागीय आयुक्तांकडे याबाबत जेव्हा चौकशी झाली, अस्तित्वात नसताना अगदी त्या जमिनीचं टायटल सर्चसुद्धा या खोटं आहे। एंटायर डॉक्युमेंट्स जे आहेत त्याच्यामध्ये सर्व डॉक्युमेंट्स खोटे होते। हे सगळं इंड्युसमेंट आहे की 96 गुंठे जी जमीन आहे ती जमीन यांना विकलेली आहे आणि त्या जमिनीच्या मोबदल्यामध्ये जवळजवळ 1.25 कोटी म्हणजे 1,82,00,000 रुपये माझ्या पक्षकारांनी त्यांना बँकेतून, माझा स्पेसिफिक शब्द आहे बँकेतून दिलेला आहे। बँकेतून दिल्यानंतर जेव्हा त्यांच्या ही बाब लक्षात आली की सदरचा सातबारा अस्तित्वातच नाही, उपविभागीय आयुक्तांनी जेव्हा याबाबत चौकशी केली, त्यांनी जसा तो अहवाल दिला आणि अहवाल दिल्यानंतर याचा जो विक्रेता आहे ज्याच्या विरोधामध्ये ही फिर्याद दाखल झालेली आहे आणि त्याच्यासोबत असणारी माणसं, म्हणून आपण जर स्पेसिफिकली जर याच्यामध्ये फिर्याद बघितली तर कलम 120B सुद्धा पोलीस यंत्रणेने या FIR मध्ये दाखल केलेला आहे। आता आपण जर या गुन्ह्याची व्याप्ती जर बघितलीत तर जवळजवळ 10 आरोपींच्या विरोधामध्ये हा गुन्हा दाखल झालेला आहे। दुसरं महत्त्वाचं असं आहे की एखाद्या गोष्टीचा एखाद्या कॉग्निजेबल ऑफेन्स जेव्हा होतो आणि त्याची तक्रार जेव्हा समजा आम्ही इकॉनॉमिकल विंग्ज आहे नवी मुंबई आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे मला वाटतं महिन्यापासून हा पाठपुरावा आहे। हा पाठपुरावा झाल्यानंतर जेव्हा तपासणी अंमलदार जेव्हा या मुद्द्यावर पोचले, पोलीस यंत्रणा महाराष्ट्रातली असो किंवा कुठली असो अतिशय सक्षम आहे।
जेव्हा कॉग्निजेबल ऑफेन्स रजिस्टर होतो एखाद्या आरोपीच्या विरोधामध्ये, त्या आरोपीचा प्रायमा फॅसी रोल त्या प्रकरणामध्ये आहे, दिसून येतो आहे, त्यावेळी आणि त्याच वेळी त्या आरोपीच्या विरोधामध्ये तक्रार दाखल होते. आता याच्यामध्ये ही फिर्याद दाखल झालेली आहे. सेक्शन्स आहे 420, 465, 467, 468, 120B and along with the section 34 of the Indian Penal Code. Severe punishment is provided by statute to under section 467. त्याला imprisonment of life आहे. म्हणजे खोटी कागदपत्र बनवणे, खोट्या कागदपत्रांचा ती खरी असल्याचे भासवून समोरच्याकडून काहीतरी प्रॉपर्टी किंवा काहीतरी गेन करणे, मग ते पैशाच्या स्वरूपात असेल किंवा कशाच्या स्वरूपात असेल, आणि त्यांची फसवणूक करणे. आणि 420 म्हणजे ती इंड्युसमेंट झालेली आहे की जी जागा अस्तित्वात नव्हती, ज्या जागेचा उतारा अस्तित्वात नव्हता, अस्तित्वात नसलेल्या जागेचा उतारा त्या सर्व कागदपत्रांचा उपयोग केल्यानंतर झालेली फसवणूक. माझ्या अशिलांची जवळजवळ 1,82,00,000 रुपयाची फसवणूक झालेली आहे. म्हणून आम्ही जेव्हा या संपूर्ण प्रकरणाचा याच्यामध्ये काही जो फिर्यादी आहे त्या फिर्यादीबरोबर ह्या जमिनीच्या विक्रीबाबत सगळे काही पाठपुरावा करणारे जे काही लोक आहेत, म्हणजे बाकीचे जवळजवळ त्याच्यामध्ये 4-5 आरोपी आहेत, त्यांनी स्वतःहून स्पेसिफिक स्टेटमेंट इन टू द FIR. आपण जर याच्यामध्ये FIRमध्ये बघितलं तर स्पेसिफिक स्टेटमेंट FIRमध्ये आहे. उरण येथील सर्वे नंबर 9836A चा 7/12 उताराबाबत तहसील कार्यालयातून काही अडचण निर्माण झाल्यास मी व माझे साथीदार संदेश भोईर, संग्राम घरत, किशोर केनी, बाळकृष्ण महादेव ठाकूर, योगेश खार पाटील असे तुम्हाला दुसरे क्षेत्र देऊ अथवा तुमचे पैसे तुम्हाला परत करू. आता याबाबत परत करू याबाबत जेव्हा वादंग निर्माण झालं, जेव्हा कायदेशीर प्रक्रियेला अडथळा निर्माण झाला, जेव्हा ते पैसे मागितले यांनी हात वर करून घेतले. परंतु याच्यामध्ये दुसरी धक्कादायक गोष्टी अशी आहे की स्टेटमेंट, स्पेसिफिकली स्टेटमेंट जे आहे, सदर 7/12 बाबत काही शंका नसून सदरचा 7/12 स्वतः तहसीलदार गोडे मॅडम व मंडळ अधिकारी हुसेन सय्यद यांनी तयार केले असल्याचे फिर्यादींना, माझ्या पक्षकारांना, या सर्व आरोपींनी सांगितलं. हे सांगितल्यानंतर दॅट वॉज अ इंड्युसमेंट. तुम्ही कागदपत्र खरी आहेत आणि तहसीलदारांचा अहवाल देणं, तहसीलदारांनी तो 7/12 बनवणं. आता याला कॉर्पोरेटिव्ह स्टेटमेंट जर आपण बोललात तर आपण जर आज जर बघितलं तर आजच्या प्रसारमाध्यमांना भाऊसाहेब अंधारे नावाच्या तहसीलदारांनी एक स्टेटमेंट दिलेलं आहे. आत्ताचे तहसीलदार, त्यांचं म्हणणं असं आहे, जमीन खरेदी व्यवहार खात्री करूनच करावा. यात स्वस्तात जमीन मिळते म्हणून घाईघाईत व्यवहार उरकण्यात आला. तत्कालीन तहसीलदार कल्पना गोडे आणि मंडळ अधिकारी यांचा फसवणुकीमध्ये संबंध दिसून येत नाही. याच्यावरती मी तुम्हाला बोलू इच्छितो की वन्स द मॅटर इज बिफोर द इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सीज, याच्यामध्ये सर्व अधिकार पोलिसांना आहेत. Police come on that conclusion, yes, there is a prima facie case is made out against the accused, hence they have filed the FIR. त्याच्यामध्ये पोलीस उठतात आणि लगेच FIR दाखल करत नाही. काही स्टेटमेंट अंडर सेक्शन 161 ऑफ CRPCच्या स्टेटमेंट्स असतील, या स्टेटमेंट्स रेकॉर्ड्स करतील संबंधित गुन्ह्याशी किंवा मग कुणी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांचं जेव्हा यांच्या जबाबाचं जेव्हा अवलोकन होईल, त्या अवलोकनानंतर पोलिसांनी ही फिर्याद दाखल केलेली आहे. आता जर याच्यामध्ये जर तत्कालीन गोडे मॅडम आहेत किंवा नाहीत याबाबत महसूल विभागाचा एक अधिकारी भाऊसाहेब अंधारे नावाचे तहसीलदार हे स्वतः जर आज न्यायाधीश आणि इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर असल्याची भूमिका करत आहे, ही बाब धक्कादायक आहे. मी तर आय विल मेक अन ॲप्लिकेशन बिफोर द कोर्ट की त्यांनाही हाऊ ही कम ऑन दॅट कन्क्ल्युजन की या गुन्ह्याशी त्यांचा संबंध दिसून येत नाही. सध्याचे तहसीलदार आहेत ना, त्यांचं हे भूमिका न्यायाधीशाची आहे आणि त्यांना अशा पद्धतीनं स्टेटमेंट करण्याचा अधिकारच नाही असं या ठिकाणी तुमचं सरळ म्हणणं आहे. येस, बिकॉज FIR इज रजिस्टर्ड, इन्व्हेस्टिगेशन इज इन प्रोग्रेस. इन्व्हेस्टिगेशन इज इन प्रोग्रेस. यांचा फसवणुकीमध्ये संबंध दिसून येत नाही. त्यांनी फक्त खाते बुकावरून 7/12 ऑनलाईन केला असल्याचे दिसून येते.
नोंद करणारा तत्कालीन कोण तलाठी आहे याची हस्तलिखित तपासणी गरजेचे आहे. या ठिकाणी त्या ठिकाणी ना मी परत मध्ये त्यांना थांबेल की या ठिकाणी संपूर्ण आरोप तलाठ्यांवर केलेले असं जवळपास दिसते. तुम्हाला काय योग्य वाटते? एकदा तुम्ही असं सांगताय की या फसवणुकीत काही संबंध दिसून येत नाही, एकदा बोलताय की तुम्ही संबंधित तलाट्याचे हस्ताक्षर टेकिंग अ स्पेसिमेन ऑफ हँड रायटिंग is a part and parcel of the investigation that will be conduct by the investigating officer. हे तुम्हाला बोलण्याचा किंवा तुम्ही तपासामध्ये तुम्ही तपासणी अंमलदार असा आहात अशी भूमिका घेत आहात. आता याच्या पुढे जाऊन ही फिर्याद दाखल झाल्यानंतर किसनराव राठोडांबद्दलचं स्टेटमेंट पुढे करतायत ते. तसेच किसन राठोड यांच्यावर देखील जमीन व्यवहारात फसवणुकीचा गुन्हा दाखल असून तहसील कार्यालयात त्यांच्या विरोधात अनेक तक्रारी दाखल आहेत. म्हणजे ही एफ-आय-आर दाखल होते आणि एफ-आय-आर दाखल झाल्यानंतर आत्ताचे तहसीलदार हे स्टेटमेंट करताय. मग तुम्ही पब्लिक ऑफिसर आहात की यापूर्वी जर तुमच्याकडे हा गुन्हा दाखल झाल्यानंतर हे गुन्हे दाखल करून घेतलेत का, तक्रारी दाखल करून घेतल्यात का? पश्चातबुद्धी आहे म्हणजे तुमचं म्हणणं सगळं हे पश्चातबुद्धी आहे. कारण कायदा असं सांगतो की जर तुमच्यावरती अन्याय झाला असेल तर अन्याय झाल्यानंतर तुम्ही कायद्याकडे जायचं आहे, न्यायपालिकेकडे जायचं आहे किंवा सक्षम अशा तपास यंत्रणेकडे जायचं आहे. मग तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांचं जे आत्ताचं जे प्रसारमाध्यमांना जे स्टेटमेंट आहे याचा अर्थ असा आहे की ही एफ-आय-आर दाखल झाल्यानंतर माझे पक्षकार जे आहेत किसनराव राठोड यांच्यावरती दबाव आणण्याचा हा काही प्रकार आहे का? आणि जर आपल्या कायद्यामध्ये दोन गोष्टींचं मी अवलोकन करतो आपल्याला. इवन थू एफ-आय-आर इज रजिस्टर्ड, फिर्याद जरी मी दाखल केली, फिर्याद दाखल झाल्यानंतर जर तपासणी यंत्रणा जर या कन्क्ल्युजनवर आली की सदर फिर्याद दाखल करणारी व्यक्ती जी आहे याच्या विरोधात तक्रारी आहे किंवा याचा या गुन्ह्याशी संबंध आहे किंवा त्याने सुद्धा तो गुन्हा केलेला आहे, तर नक्कीच त्याला आरोपी बनवलं जातं. इतकी सक्षम यंत्रणा पोलीस यंत्रणा आपली आहे. आता हा गुन्हा दाखल झाल्यानंतर जेव्हा इन्व्हेस्टिगेशन इज इन प्रोग्रेस, एखादी फिर्याद जेव्हा दाखल होते इन्व्हेस्टिगेशन प्रोग्रेसमध्ये असतं. प्रोग्रेस झाल्यानंतर जोपर्यंत त्या गुन्ह्याचा तपास पूर्ण होऊन दोषारोपपत्र दाखल करत नाही तोपर्यंत तो तपासणी अंमलदार या सर्व गुन्ह्यांचा तपास करत असतो. याच्यामध्ये तपास करत असताना कुणाचा काय रोल आहे, कोणता गुन्हा, स्पेसिफिक ॲक्ट कोणत्या अधिकाऱ्याने असेल किंवा कोणत्या व्यक्तीने केला असेल हे दोषारोपपत्रासोबतच त्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये नमूद केलेलं असतं. म्हणून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ही फिर्याद दाखल झाली आणि किसनराव राठोड यांच्या विरोधात अनेक तक्रारी आहेत. 4 दिवसामध्ये अनेक हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे उद्या तुम्हाला असं म्हणायचं आहे की मी जर फिर्याद दाखल केली, फिर्याद दाखल केल्यानंतर तुम्ही न्यायाधीशांची भूमिका घेणार आहात. मला काय विचारायचं, खरोखर अशा किती तक्रारी दाखल तुमच्या म्हणजे पक्षकाराच्या विरोधात? ही धक्कादायक बाब जी आहे ती आत्ता भाऊसाहेब अंधारे नावाच्या तहसीलदार साहेबांच्या या स्टेटमेंटवर मला कळालेली आहे. ही तक्रार मला पहिल्यांदाच ऐकताय सगळं? ही तक्रार मी पहिल्यांदाच ऐकतो आहे. आणि राहिला प्रश्न, त्यांचं स्टेटमेंट जर असं असेल की त्यांच्यावरती गुन्हे दाखल आहेत, पहिली गोष्ट इंग्रज भारतातून गेले तेव्हाच त्यांनी जाताना हे करून ठेवलेलं आहे की ज्युडिशियरी विल नॉट बी इंटरफिअर इन टू द ॲडमिनिस्ट्रेशन अँड ॲडमिनिस्ट्रेशन विल नॉट बी इंटरफिअर इन टू द ज्युडिशियरी. तुम्हाला प्रत्येकाला अधिकार आहेत. तहसीलदार आहात आपण, जर खरंच तक्रारी दाखल होत्या तर तुम्ही जर त्या कागदपत्रांशी असतील, फसवणुकीशी रिलेटेड असतील, तर व्हाय यू आर नॉट फाईल एनी फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट बिफोर इन उरण पोलीस स्टेशन? आता झाल्या तर नव्यानं, मग नव्याने दाखल झाल्या तर मग या स्टेटमेंटचा आधार घ्यावा लागेल की तक्रारी दाखल झाल्यात की तक्रारी दाखल करायला भाग पाडलेला आहे हे पाहावं लागेल. हे पाहणंही तितकंच उचित होईल असं मला वाटतं. आता या संपूर्ण प्रकरणामध्ये एखाद्या अशिलाची म्हणजे घाईघाईने होतो म्हणजे काय, एखादा व्यवहार घाईघाईने होतो म्हणजे मग याचा अर्थ असा आहे की जेव्हा ऑल दी कंप्लायन्स ऑफ डॉक्युमेंट्स हू वॉज कम्प्लिटेड द डॉक्युमेंट्स, याच्यामध्ये डॉक्युमेंट्स जे आहेत
त्याच्यामध्ये घनश्याम भोईर आहे. घनश्याम भोईर बरोबरच्या असणाऱ्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्याशी त्याचे जे कोणी मित्र आहेत, जे संगनमताने ज्यांनी हा कट रचून वाय द सेक्शन 120B वॉज इज अप्लाइड बाय द आयबो का, दॅट इज अ क्रिमिनल कन्स्पायरसी, दॅट इज अ मीटिंग ऑफ माइंड. याच्यामध्ये मीटिंग ऑफ माइंड झालेली आहे की कशा पद्धतीने मग हा 1,82 लाख रुपये बँकेतून केले. जर माझ्या आशिलाला जर फसवून जमीन घ्यायची असेल, स्वस्तात जमीन घ्यायची असेल, वाय 1,82 लाख रुपये हे बँकेच्या व्यवहारातून स्वस्तातली जमीन होती का 1,82 लाख त्या सध्याच्या त्या जमिनीच्या जमीन स्वस्तातली नव्हतीच. मुळामध्ये हे प्रकरण जेव्हा झालं 1,82 लाख रुपये घेतल्यानंतर जेव्हा माझे पक्षकार आहेत, मला वाटतं की त्यांच्याबाबत माहिती असेल, महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी त्यांच्या हजारो एकर जमीन आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट, मोर दॅन 1,000 स्टाफ इज वर्किंग इन हिज ऑफिस. आणि मग त्यांचे जे ऑफिसेस आहेत कंपनीचे, त्यांनी निलेश पवार नावाच्या व्यक्तीला जी पॉवर ऑफ अटर्नी दिली होती. मग FIRची सुरुवात जर आपण बघितली तर ही वॉज इंट्रोड्यूस्ड टू दी फर्स्ट अक्यूज्ड. त्यांनी ओळख करून दिली. ती ओळख करून दिल्यानंतर ही लिंक लागते पूर्ण. आणि आपण जर स्पेसिफिकली स्टेटमेंट जर बघितलं तर यातल्या 5 आरोपींचं स्टेटमेंट जे आहे, ज्यांनी फिर्यादीला सांगितलं की सदरचा जो 7/12 आहे तो स्वतः गोडे मॅडम व मंडळ अधिकारी हुसेन सय्यद यांनी तयार करून दिलेला आहे. तलाठीचा किती रोल असतो याच्यामध्ये, म्हणजे त्याच्यावरच सगळं जर खापर फोडायचं झालं तर? आता जर पहिली गोष्ट आपण भाऊसाहेब अंधारे साहेबांच्या स्टेटमेंटकडे पुन्हा एकदा मी तुम्हाला घेऊन जातो. तेच मुद्दामच बरोबर की सदरच्या खातेबुकावरून या 7/12ची नोंद केलेली आहे. परंतु मला वाटतं की मंडल अधिकारी, सर्कल, तलाठी आता यांनी ते खातेबुक आणि सदरची जी जमीन आहे ती कुठे आहे, कोणत्या सर्वे नंबरमध्ये आहे, कोणत्या गट नंबरमध्ये आहे, तिचा काही नकाशा आहे का, याची छाननी न करता जर सदरचा खातेबुकावरून जर ती नोंद केली गेलेली आहे, व्हेरिफिकेशन न करता, मग याच्यामध्ये काही आर्थिक देवाणघेवाण झालेली आहे का, त्याचंच तर इन्व्हेस्टिगेशन होणं महत्त्वाचं आहे. नुसते सही करण्यापुरते अधिकारी नक्कीच नसतात. मग सही करण्यापुरते एक तहसीलदाराला एक ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट, त्यांचे जे पॉवर्स आहेत दे आर रिक्रूट फ्रॉम MPSC एक्झाम. म्हणजे काय, तुम्ही सही करता, मंडल अधिकारी सही करतो. आणि आत्ताचे जे तहसीलदार जे आहेत ते बोलत आहेत की याच्यामध्ये तत्कालीन तलाट्याचे हस्ताक्षर, येस, एंटायर ऑफेन्सेस अँड सेक्शन्स इज रिलेटिंग टू द फॉर्जरी. इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर और इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सीज विल बी कम ऑन दॅट कन्क्ल्युजन हु इज द ऑथर ऑफ दॅट डॉक्युमेंट्स. याच्यामध्ये ऑथर शोधणं महत्त्वाचं आहे. ते उतारे कुठे बनवलेले आहेत, ते उतारे बनवल्यानंतर त्याच्यावरती हस्ताक्षर कुणाचं आहे, या सगळ्या गोष्टींचा तपास होणं, झालेली 1,82 लाख रुपयाची फसवणूक आणि याच्यामध्ये क्रिमिनल कन्स्पायरसी, इतकं मोठं, इतकी कागदपत्र बनत आहेत. तर मला वाटतं की हु इज द अक्यूज इन लास्ट. एखाद्या गुन्ह्यामध्ये आरोपी कोण असतं, कोण आहे, ऑनरेबल कोर्ट विल कम ऑन दॅट कन्क्ल्युजन वेदर देर इज अ ॲक्विटल or whether there is a conviction. तर या ठिकाणी म्हणजे हे सगळा प्रकार पाहिल्यानंतर म्हणजे पैशाची उत्पत्ती करण्यासाठी हे सगळा प्रकार झाला. म्हणजे जमीन विक्री करणे म्हणजे पैसेच त्याचे कमावणे हाच उद्देश. हे पैसेच नवीन बनवले ना, नोटात छापले असं नाही वाटत? खोट्या प्रकार आहे तुम्हाला? पहिली गोष्ट अतिशय महत्त्वाची आणि धक्कादायक आहे की मोठ्या जुईसारख्या उरण तालुक्यामध्ये जो सर्वे नंबर अस्तित्वातच नाही, उपविभागीय अधिकाऱ्यांचं FIRमध्ये नमूद आहे की उपविभागीय अधिकाऱ्यांकडे चौकशी केली फिर्यादींनी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे चौकशी केली. चौकशी केल्यानंतर त्यांना अहवाल मिळाला. जेव्हा ही जमीन विक्री झाल्यानंतर एका ग्राहकाने जेव्हा तो अर्ज केला आणि त्याची मोजणी, सरकारी मोजणी जेव्हा सुरू झाली, तेव्हा सदरचा 7/12
हा अस्तित्वातच नाही, सर्वे नंबर अस्तित्वातच नाही. मग अस्तित्वात नसलेल्या 96 गुंठे जमिनीचा म्हणजे जवळजवळ 2.5 हेक्टर 1 हेक्टर जमिनीचा अस्तित्वात नसलेला, सातबारा तयार करण्यात आला. म्हणजे तुम्ही ताजमहलचे मालक नाही परंतु ताजमहल माझाच आहे हे सांगून तुम्ही ताजमहल विकून टाकलं. आणि त्या ताजमहलच्या मालकी हक्काबाबतची कागदपत्र तुम्ही सदरच्या फिर्यादींना दाखवली. त्याचा मूळ मालक मी आहे आणि ही जागा मला विकायची म्हणून त्यातले एजंट पूर्वी येऊन, माझा जो व्यवसाय आहे तो खरेदी विक्रीचाच आहे. माझ्यावरती फिर्यादी किसनराव राठोड यांच्या विरोधामध्ये आता मला वाटतं FIR दाखल होऊन जवळजवळ एक 4-5 दिवस उलटून गेलेले आहेत. परंतु आज तहसीलदार साहेबांना जाग आलेली आहे की आमच्याकडे अनेक तक्रारी आहेत. म्हणजे या 4-5 दिवसामध्ये अनेक तक्रारी दाखल करून घेतल्यात की काय ते माहीत नाही. तत्कालीन म्हणजे आत्ताचे तहसीलदार त्यांच्या स्टेटमेंटला धरूनच मी विचारतो तुम्हाला, जसं त्यांचं म्हणणं आहे की आपले जे आहेत पक्षकार त्यांच्या विरोधात जशा तक्रारी दाखल आहेत तशा कल्पना गोडे मॅडम यांच्या विरोधात देखील तक्रारी दाखल आहेत असं बोललं जातं. तुम्हाला माहिती आहे काही गोष्ट? कल्पना गोडे यांच्यावरती पूर्वी काही गुन्हे दाखल आहेत का किंवा काही तक्रारी दाखल आहेत का याबाबत मला सांगता येणार नाही. कारण पण हे मी ऐकून आहे की पूर्वी काहीतरी उरणमध्ये त्यांच्यावर अनेक तक्रारी दाखल आहेत, हे मी ऐकून आहे. शेतकरी देखील उपोषणाला बसले होते काही त्यांच्या विरोधात? हो, आता हे मला आपल्याकडून कळतं आहे की शेतकरीसुद्धा त्यांच्या विरोधामध्ये उपोषणाला बसलेले होते. ही FIR दाखल होते आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की सदरचा आरोपी इक्वॅलिटी बिफोर लॉ अँड इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ, आपल्याकडे गृहमंत्र्यावरही गुन्हा दाखल होऊ शकतो. हे आपण पाहिलेलं आहे. आपण पत्रकार आहात. आपल्याकडे पोलीस अधिकाऱ्यावरही गुन्हा दाखल होऊ शकतो. हे आपण रोज पाहतो आहोत. केंद्रीय अर्थमंत्री आपले सर्वांवर गुन्हे दाखल होऊ शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की आपली जी पोलीस यंत्रणा आहे, जेव्हा एखाद्या गोष्टीची तक्रार म्हणजे आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे जेव्हा हे प्रकरण गेलं, आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेचं युनिट, जसं तुम्हाला NIAचं युनिट का तयार करावं लागलं, नॅशनल इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सीज, त्या टाईपचे ते ऑफेन्सेस आहेत. आणि ही आर्थिक गुन्हे म्हणजे आपण जर सुप्रीम कोर्टाचं YSR रेड्डी जनार्दन रेड्डींचं जजमेंट जर बघितलं तर ऑनरेबल सुप्रीम कोर्ट इट सेल्फ ऑब्झर्व व्हाईट कॉलर क्रिमिनल्स अबाउट इट हाऊ द टेंडन्सी अँड व्हॉट इज द थिअरी ऑफ इकॉनॉमिकल ऑफेन्स, कमिशन ऑफ इकॉनॉमिकल ऑफेन्सेस बाय दी व्हाईट कॉलर क्रिमिनल्स. सध्या कल्पना मॅडम ह्या नेमकं आता काय म्हणून कार्यरत आहेत? मला वाटतं कल्पना माझ्या ऐकवात असं आहे की त्या उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकारी आत्ता आहेत. हे सगळा प्रकार चौकशीला कोणाकडे जायला तो? नाही, हा तपास कुणाच्या, पहिली गोष्ट मी आपल्याला सांगितलं की ऑफेन्स इज रिलेटिंग टू द डॉक्युमेंट्स, इंडियन पिनल कोड, ऑल दी सेक्शन्स अप्लाइड अगेन्स्ट द अक्यूज्ड, ऑल दी अक्यूज्ड अंडर सेक्शन 420, 465, 467, 468, 120B and 34 ऑफ द इंडियन पिनल कोड. मग आता जर असा गुन्हा दाखल झालेला आहे तर तो गुन्हा आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखा त्याचा तपास करेल आणि ते त्या कन्क्लुजनवर येतील. सध्या एवढं ऑनलाईन सगळं असतं म्हणजे खात्री किंवा खबरदारी घेण्यासाठी की कुठल्याही पद्धतीने तिथे भ्रष्टाचार झाला नाही पाहिजे, अशी चूक झाली नाही पाहिजे, तरी देखील असे प्रकार होतात. आणि आपल्यासारखे आपले पक्षकार म्हणजे आहेत त्या लेवलचे श्रीमंत आहेत, ते करू शकतात. साधारण शेतकऱ्यांची काय वाईट परिस्थिती सध्या असेल? मग बऱ्याचदा होतं, धक्कादायक विधान आहे माझं की 467 ऑफ IPC या प्रकारामध्ये 467 असेल, 468 आहे, 465 आहे. इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सचं जेव्हा म्हणजे ऑल दी ऑफेन्सेस रिलेटिंग टू द डॉक्युमेंट्स, आणि जेव्हा अशा काही धक्कादायक प्रकार होतात की एखादी अस्तित्वात नसलेली जमीन, प्लॉट यांचे फॉर्ज डॉक्युमेंट्स, आपण तर कधी कधी पाहाल की जे फ्लॅट्स अस्तित्वात नाहीत
किंवा एकाच फ्लॅटवरती अनेक बँकांचे कर्ज घेणारे महाभागही आरोपी आपल्याला मी दाखवून देईल. मग ह्या सगळ्यांचा उहापोह जर आपण बघितला, या संपूर्ण प्रकरणामध्ये आपण जर बघितलं तर कुठेतरी चेन आहे, सर्कमस्टन्शियल ॲज वेल ॲज डायरेक्ट एव्हिडन्सची चेन आहे. एक व्यक्ती येतो, 96 गुंठे जमिनीचा मालक मी आहे दाखवतो, त्याच्याबरोबरचे 4 एजंट येतात, ते 4 एजंट दाखवून देतात की या जमिनीचा मालक मी आहे, हेच या जमिनीचे मालक आहेत. जमिनीचे मालक आहे त्याच्यानंतर जेव्हा या जमिनीची विक्री होते, रजिस्ट्रेशन होतं, 1,82,00,000 रुपये तिचा मोबदला घेतला जातो. तो सातबारा अस्तित्वात नाही. आय एम युझिंग अ व्हेरी स्पेसिफिक वर्ड, की ज्याचा सातबारा अस्तित्वातच नाही, जी जमीन अस्तित्वात नाही, जिचा नकाशा ती कोठे आहे, भूमी अभिलेखकडून असलेला नकाशा, तो न बघता भूमी अभिलेख कार्यालय आपलं त्याच्यासाठीच आहे. जरी तुमचा खाते बुकवरून तुम्ही नोंद केलेली असेल, भूमी अभिलेखचा तसा काही अहवाल होता का तुमच्याकडे? म्हणजे त्यावरती तुम्ही कन्क्लुजनवर याल की येस, हा सातबारा खरा आहे, आणि नंतरच तुम्ही अशा पद्धतीने व्यवहार झाला आहे. आणि म्हणून इन्व्हेस्टिगेशन करणं हा पोलिसांचा पार्ट आहे. इन्व्हेस्टिगेशनमध्ये पोलीस यंत्रणा इतकी सक्षम आहे की पोलीस यंत्रणा त्या कन्क्लुजनवर येईल की याच्यामध्ये नक्की स्पेसिफिक रोल कुणाचा आहे. याच्यामध्ये अरेस्ट होऊ शकते का आता, म्हणजे लगेच ताबडतोब? पहिली गोष्ट अशी आहे की वन्स FIR इज रजिस्टर्ड, ऑल पॉवर व्हेस्टेड टू द इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सीज. पोलिसांना ते पॉवर देण्यात आलेले आहेत. नो वन कॅन बी इंटरफेअर इन टू द इन्व्हेस्टिगेशन. ते तहसीलदार दर्जाचे अधिकारी असल्या कारणाने तहसीलदार पोलिसांवरती, आता हा एक वेगळा प्रश्न होईल तुमचा. तहसीलदार दर्जाचे अधिकारी आहेत किंवा कुणाचे अधिकारी आहेत, हा प्रश्न वेगळा होईल. वन्स FIR इज रजिस्टर्ड, कॉग्निजेबल ऑफेन्स इज देअर. 467 इम्प्रिझनमेंट ऑफ लाईफ आहे. जर ऑफेन्स पनिशेबल अप टू 7 इयर असतं तर मग त्यांना 41A फौजदारी प्रक्रिया संहिता, ॲपिअरन्स बिफोर द इन्व्हेस्टिगेटिंग, नोटीस फॉर ॲपिअरन्स बिफोर द इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सी देण्यात आलं असतं. परंतु सदरच्या गुन्ह्यामध्ये जन्मठेपेची शिक्षा आहे, फॉर्जरी आहे. पोलिसांना ते पॉवर व्हेस्ट आहे. बाकीचे आरोपी जे आहेत, नाही समजा त्याची जर काही कायदेशीर बाबी निर्माण झाल्या, तहसीलदार वेदर देअर इज अ नीड ऑफ प्रिव्हियस सँक्शन्स, दॅट इज अ पार्ट अँड पार्सल ऑफ इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सीज. उपजिल्हाधिकारी आहेत किंवा मग त्या तहसीलदार होत्या, दॅट इज अ पार्ट अँड पार्सल ऑफ इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सीज. प्रिव्हियस सँक्शनची गरज आहे नाही ते ठरवतील. आणि सर्वात महत्त्वाची, FIR रजिस्टर्ड झालेला आहे, फिर्याद दाखल झालेली आहे. तर आपल्यासोबत होते ॲडव्होकेट महेश मोरे पाटील. त्यांच्या पक्षकारावर कशा पद्धतीने अन्याय झाला आहे, कशी त्यांची फसवणूक झालेली आहे, आणि या सगळ्याला एक चैन जबाबदार आहे. कोणी एकटे व्यक्ती जबाबदार नाही, अनेक व्यक्तीने संगनमताने त्यांची फसवणूक केलेली आहे. स्वतः तत्कालीन तहसीलदार कल्पना घोडे मॅडम यांच्या विरोधात FIR दाखल झालेली आहे. आणि ही सगळी गोष्ट अशा रीतीने फसवणूक झालेली आहे, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. या सगळ्या गोष्टीची या ठिकाणी चर्चा केलेली आहे. या सगळ्या बाबतीत तुमचं काय म्हणणे ते अवश्य नोंदवा. व्हिडिओ जर्नलिस्ट यासिन खानसह सागर राजे, प्रभात पर्व न्यूज करता, नवी मुंबई. धन्यवाद.